दोन्ही टीम आपण स्पीडअप करा. टाइमर लावायचं आहे का आता? टाइम दे बोल इथं. रोहित बोलाय ना तू. 15 मिनिटांमध्ये कंप्लीट तुम्हाला 18 बॉल फेकायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वर पहिला स्पेल मध्ये बॉलर अजित चव्हाण. पहिल्याच बॉलवर तडाखा 4 धावा येते सेमी फायनल मॅच मध्ये. दुसरा बॉल ओव्हर पिच आणि बॉलला पाठवलंय. स्टँड अँड डिलिव्हर्ड डिस्पॅच लॉंग ऑन बॉडी लाईन सीमारेषा पार. मनोजच्या बॅट मधनं बॉल फरार. 6 धावा षटकार. संजय बॉल बघ. 10 धावा धावपलकावर. सुपर बॅटिंग आपण पाहताय बॅटर मनोजची. अजित चव्हाणच्या विरुद्ध चढवलेला हल्ला. नेक्स्ट बॉल. तेच तर्रार बॉल फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. एक डिक्लेअर सुरुवातीमध्ये 10 होईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचेल 11 धावा. 11 ऑन स्कोर बोर्ड. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगलं कमबॅक आता बॉलर अजित चव्हाणचं. डॉट बॉल येईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 11 धावा. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला डीप मध्ये अभि येत आहेत. बॉल फेकी होईपर्यंत एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 1च्या मदतीने. 12 धावा धावपलकावर. पहिल्या 2 बॉलवर चांगला खेळ आपण तलवली टीमचा पहिला आणि त्यानंतर चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये बॉलर अजित चव्हाणचं. टीट फॉर टॅट. जसं तसं प्रत्युत्तर आपण पाहताय. विकी बनसोडीचा झेल मैदानाच्या आतमध्ये अभिनय केलाय कंप्लीट. आणि गोल्डन डकचा शिकार सेमी फायनल मॅच मध्ये विकी बनसोडे बाद. पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली 12 धावा. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा होत्या. तदनंतर 4 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केल्यात 2. कमालीचं प्रदर्शन अजित चव्हाणचं. 4 बॉलवर राहिलं. पहिल्या 2 बॉलवर दबदबा बॅटर मनोजचा राहिलाय. आणि तोच बॅटर आता स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वर बॉलर प्रणय पवार. पवारची पॉवर मैदानाच्या आतमध्ये राहील की मनोजचा दबदबा. आता हे मात्र पाहायचं आहे. सोन्या 50-50 नावाने सुद्धा बॉलरला ओळखलं जातं. फास्ट अँड फ्युरियस बॉलर गजानन तुर्बे टीमच्या माध्यमातून दुसऱ्या ओव्हर मध्ये दाखल.
चला वॉटर टँकर मैदानच्या बाहेर आपण काढा. तब्बल 7 मिनिटांमध्ये ऐरोलीवरून इथपर्यंत बॉलर सोन्या पोहोचलाय. मॅच खेळण्यासाठी अंडर 22 ची गेला होता आणि क्रिकेटचं वेड प्रेम या ठिकाणी सिद्ध होत आहे. वॉटर टँकर आपण लगेचच मैदानाच्या बाहेर पोहोचा, कारण सेमीफायनलची महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. फायनल साठी सुद्धा प्रणय पवारची टीम ऐरोलीच्या ग्राउंडवर आज पोहोचली आहे. तोच आत्मविश्वास घेऊन पहिला बॉल ओव्हर पिच मिस टायमिंग स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक सुशील कडनं होतीये चुकी. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धाव होत आहेत पूर्ण. पहिल्याच बॉलवर बॉलर प्रणय पवारने संधी निर्माण केली होती, परंतु त्या संधीचं सोनं या मॅच मध्ये सुशीलनं केलं नाहीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 14 धावा. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल मिड विकेट रिजन मध्ये. बॉल 1 बाउन्स होती रोप. 4 धावा येत आहेत. 4 धाव्यांच्या मैदानी धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये धावपलकावर 18 धावा. वाईट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 19 धावा. फोर पिच बॉल. 6 धावा येत आहेत मनोजच्या बॅट मधनं. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 6च्या मदतीने 25 धावा धावपलकावर. 25 ऑन स्कोर बोर्ड. मनामध्ये थोडासा पश्चाताप आता गजानन तुर्बे टीम कडे असेल, कारण महत्वपूर्ण बॅटरचा कॅच ड्रॉप झालाय आणि चांगली बॉलिंग आता मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये प्रणय पवारची. चांगली बॅटिंग आता मनोज करतोय मैदानाच्या आतमध्ये. स्कोर बोर्डवर धावसंख्या जाऊन पोहोचलीये 25. आणखी एक ओव्हर पिच बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये. बॉल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 6च्या मैत्रीने जाऊन पोहोचतीये 31 धावा. शॉर्ट पिच बॉल फुल केला स्ट्रेट रिजन मध्ये. आणखी एक चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4च्या मैत्रीने जाऊन पोहोचतीये 35 धावा. 35 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा एक बॉल शिल्लक. धावसंख्या स्कोर बोर्डवर 35 धावा. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आता अरमान घेतोय. फलंदाज मनोज बाद होतोय मैदानाच्या आत. सन्माननीय आदरणीय निशांत भोलानाथ पाटील यांचं शुभागमन मुख्य मंचावर होत आहे. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. युवा नेते सन्माननीय आदरणीय निशांत भोलानाथ पाटील यांचं शुभागमन मुख्य मंचावर होत आहे. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. सेमीफायनलची मॅच रंगतीये. गजानन तुर्बे आणि त्यांच्या विपक्ष तलवले यांच्या दरम्यान. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 2 विकेटच्या मोबदल्यात 35 धावा.
तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर आणखी एक यंगस्टर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय अभि नाही तो कभी नाही. आता करावा लागेल स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध प्रत्येकाला. खरं मॅच सेमीफायनलची रंगती आहे. वाईट बॉल येतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 36 धावा. सन्मान्य आदरणीय विवेक ज्ञानेश्वर पाटील, माजी नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका यांचं शुभ आगमन मुख्य मंचावर होत आहे. सहर्ष आनंदमय शुभ स्वागत. नेक्स्ट बॉल तेच तरार बॉल. बॉलर अभिने पिकलाय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट आपण पाहताय. यंगस्टर चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर स्थिरावली आहे 36 धावा. 36 ऑन स्कोर बोर्ड. आणखी एक शॉर्ट पिच बॉल लॉंग लेग रिजन मध्ये बॉलला उडवलंय. एक सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 37 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ आपण प्रगतीपथावर असताना पाहताय. शेवटची ओव्हर सेमीफायनल मॅच मधील पहिल्या इनिंग मधली. चांगली धावसंख्या स्कोर बोर्ड वर आतापर्यंत तळवली टीमने उभारली आहे. जाऊन पोहोचली धावसंख्या स्कोर बोर्ड वर 37 धावा. 2 विकेट गमावल्यात. मनोज दलबीची चांगली बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली दुसऱ्या ओव्हर मध्ये आणि तदनंतर चांगली बॉलिंग आता मैदानाच्या आतमध्ये बॉलर अभि करतोय. आणखी एक तेज तरार बॉल. चांगला झेल आता मैदानाच्या आतमध्ये सुशील पूर्ण करतोय. विकेटचं पतन होतंय मैदानाच्या आतमध्ये. रोशन होतोय बाद. धावसंख्या स्कोर बोर्ड वर स्थिरावली आहे 37 धावा. 37 ऑन स्कोर बोर्ड. तीन बॉलचा खेळ समाप्त झालाय तिसऱ्या ओव्हर मधला. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 37. पहिला बॉल वाईट, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर एक सिंगल आणि तदनंतर एक विकेट प्राप्त करतोय बॉलर अभि. न्यू बॅटर रोहन मराठे ओव्हर द विकेट ने आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 धावा. 38 ऑन स्कोर बोर्ड. एक शॉर्ट ट्रॅकर बॉल हा पंप पूल केलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलेत. थ्रो होईपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव पूर्ण होतीये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 39 धावा. 39 ऑन स्कोर बोर्ड. ओव्हर द विकेटने आणखी एक तेज तरार बॉल आणि अफलातून कमबॅक मैदानाच्या आतमध्ये बॉलर अभिने केलंय. जबरदस्त बॉलिंग आपण मैदानाच्या आतमध्ये बॉलर अभिची पाहताय. कमालीची बॉलिंग, जबरदस्त प्रदर्शन गजानन तुर्पे टीमच्या माध्यमातून बॉलर अभिचा आतापर्यंत राहिलाय. आणखी एक शॉर्ट ट्रॅकर बॉल गोल्डन स्पॉट वर पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि अतिरिक्त वेग बॉल वर प्राप्त झालाय बॉलर अभिला. एक सिंगल बाईच्या स्वरूपात येईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 40 धावा. 18 बॉल मध्ये 41 धाव्यांची गरज. 18 बॉल 41 धावा. सेमीफायनलची मॅच रंगतीये.
फायनल मध्ये प्रवेश केलाय गावदेवी ऐरोली टीमने. ही मॅच मात्र जो जिंकेल तो मात्र फायनल गावदेवी ऐरोली टीम सोबत केलेल. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झाला. पाहता पाहता 40 धावसंख्या स्कोर बोर्ड वर उभी राहिली. बॅटिंग करत असताना तलवली टीमची आणि 41 धावांचं लक्ष आता पार करायचं 18 बॉल मध्ये. बॉल 41 धावांची गरज. ओपनिंग पेअर मैदानच्या आतमध्ये समीर वारंगे आणि रितेश मात्रे दाखल. पहिल्या दिवसामधला हिरो समीर वारंगे मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. चांगली बॅटिंग आपण क्वालिफाय मॅच मध्ये पहिल्या दिवसामध्ये समीर वारंगेची पाहिली आहे. परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीची बॅटिंग राहील ते मात्र पाहायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वर फास्ट अँड फ्युरियस बॉलर विकी बनसोडे पहिल्या ओव्हर मध्ये दाखल. 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी गजानन तुर्पे टीमला. पहिल्याच बॉलवर क्लासिकल स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला उडवलाय. एक धाव अगदी वेगाने. दुसरीचा प्रयत्न सक्सेसफुल. 2 धावा धावपलकावर. 2 धावा धावपलकावर जाऊन पोहोचतायत. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. तू रख हौसला हो मंजर भी आएगा. पैसे के पास चल के समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर. तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कौन जीतेगा इस मैच को? मैच तो जारी है सेमीफाइनल का. कौन किस पे है भारी? किस में कितना है दम? नेक्स्ट बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक. चांगला झेल मैदानच्या आतमध्ये. रितेश म्हात्रे मोठी विकेट मैदानच्या आतमध्ये. विकी बनसोडेला यश. दोन बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली 2 धावा. पहिला विकेट गमावला. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना मोठी विकेट प्राप्त केली आहे मैदानच्या आतमध्ये विकी बनसोडेने. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये मनोज. ओर द विकेटने आणखी एक तेस्तरार बॉल मैदानच्या आतमध्ये बॉलर विकी बनसोडेचा. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर स्थिरावली आहे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा 1 विकेट लॉस. गजानन तुर्बे टीम. पुन्हा एकदा बॅटची कडा. थर्ड रिझन मध्ये एक सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या स्कोर बोर्ड वर 100 मैदाने जाऊन पोहोचती आहे. 3 धावा धावपलकावर.
फोर द विकेटने आणखी 31 तरर बॉल. पुन्हा एकदा बॅटची कडा. सिंगल धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावा धावफलकावर. 4 ऑन स्कोर बोर्ड. संघर्ष आता करते गजानन तुर्बे टीम. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये. दुसरी विकेट. मनोज सुद्धा बाद होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आहे 4 धावा. दुसरा विकेट लॉस करते गजानन तुर्बे टीम. चांगली बॉलिंग विकी बनसोडेची. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धावा खर्च केल्या 4 आणि 2 विकेट सुद्धा महत्वपूर्ण मॅच मध्ये केल्यात प्राप्त. न्यू बॅटर अजित चव्हाण. स्ट्रायकिंगला बॅटर समीर बारंगे. षटकर आणि चौकारांची आतषबाजी आता मॅच मध्ये करायची आहे, कारण 41 धावींचा पाठलाग करायचा आहे. आणखी एक मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस डॉट बॉल. 11 बॉल मध्ये 37 धाव्यांची गरज. बॅटची कडा. एक सिंगल धाव येईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 5 धावा. आणखी एक चांगला बॉल. बॉलर मनोजचा. तेच तरार बॉलिंग सातत्याने आपण पाहताय तलवली टीमची. विकी बनसोडे आणि मनोजची. संघर्ष आता मॅच मध्ये राहिलाय बॅटिंग करत असताना गजानन तुर्बे टीमचा. लेफ्ट केलाय, सोडून दिलाय बॉल. यस सिटीचा बाईट बॉल. धावसंख्या 1 च्या मैदानी जाऊन पोहोचतीये 6 धावा धावफलकावर. फोर पिच बॉल. पुन्हा एकदा एकच सिंगल येईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 7 धावा. पुन्हा एकदा तेच तरार बॉल. पडल्यानंतर स्किट होतोय बॉल. चांगली बॉलिंग मनोजची. आणखी एक डॉट बॉल. शॉर्ट पिच बॉल. पुन्हा एकदा पाहू शकाल कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली स्कोर बोर्ड वर 7 धावा. दुसऱ्या स्पेल मध्ये बॉलर आशिष दुबे. आणखी एक यॉर्कर बॉल अजित चव्हाणच्या विरुद्ध. एक सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 8 धावा. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स तलवली टीमच्या माध्यमातून आपण प्रत्येक मॅच मध्ये पाहत आला आणि याही मॅच मध्ये सुंदर बॉलिंग. फुलटॉस बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगला स्ट्रोक. आणखी एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज अजित चव्हाण सुद्धा होतोय बाद.
न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये सुशील दाखल. एकदा स्लोवर पण बॉल, चांगला बॉल मैदानच्या आतमध्ये आशिष दुबेचा. आणखी एक डॉट बॉल. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल सुशीलच्या बॅट मधनं पूर्ण होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 धावा धावपलकावर. वाईट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. वाईटच्या मैदाने वाढ होतीये धावसंख्येत. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10. नो बॉल येतोय पंचांचा सिग्नल. नो प्लस 1 असेल 2 धावांनी धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12. रीडची संधी असेल आता बॅटर कडे. शॉर्ट ट्रॅकर बॉल, हा पंप पूल केलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मिस फिल्डिंग, 4 धावा येत आहेत चौकार. मॅच मध्ये औपचारिकता राहिली आणि विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली तलवली टीम. 16 धावा धावपलकावर. ऐरोली टीमचा कॅप्टन आपण लगेचच आता मुख्य मंचावर उपस्थित व्हा. गावदेवी ऐरोली आणि त्यांच्या विपक्ष तलवली यांच्या दरम्यान मेगा फायनलचा केला जाईल टॉस. हार्ड लक बॅड लक. गजानन तुर्बे टीम चांगला खेळ स्पर्धेमध्ये राहिला, परंतु सेमीफायनल मॅच मध्ये अपयश आलं मैदानाच्या आतमध्ये.